लक्ष लागूनच आहे। अंतर्गत वाद आणि आरोपांचा फटका आघाडीच्या एकजुटीवरती पडू शकतो आणि त्यामुळे राजकीय रणधुमाळीमध्ये नव्या समीकरणांना चालना मिळू शकते। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील तात्पुरती अस्थिरता लवकरच मार्गी लागेल की भागीदार वेगळ्या राजकीय वाटा घेतील याबाबत मोठी अनिश्चितता आहे। याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पुणे शहर प्रमुख रेखा कोंडे आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यावेळेला आपल्या सोबत जोडले गेले। तिन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो। मात्र आजच्या चर्चेची सुरुवात मला भाजपपासून करावीशी वाटते। नवनाथ बन, आपण देखील आजची झालेली मुलाखत पाहिलेली असेल। या मुलाखतीमध्ये आम्ही तुम्ही हा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महाविकास आघाडीलाच स्वतः उद्धव ठाकरे यांनी आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या मुलाखतीकडे आपण कसं पाहता? महाविकास आघाडीचं भवितव्य भाजपला काय वाटतं? कारण स्थानिकच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागलेत। नवनाथ बन। विशालजी, महाराष्ट्र विकास आघाडी ज्याला आपण माविया म्हणतो, ही मुळामध्ये कुठल्या विचारांवर आली नव्हती। फक्त सत्तेसाठी, सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठीची महाविकास आघाडी स्थापन झाली होती। याच्यामागे कुठलाही कॉमन मिनिमम प्रोग्राम नव्हता, कुठलाही अजेंडा नव्हता, कुठलाही विचार नव्हता। उलट उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादी विचार सोडून काँग्रेसच्या मांडीला जाऊन बसण्याचं पाप महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं। त्यामुळे या महाविकास आघाडीला तसा काही अर्थ नव्हता। आपण बघितलं की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यामुळे कशा पद्धतीनं महाराष्ट्रात राज्य केलं आणि कशा पद्धतीनं 3 तिगाडा काम बिगाडा अशा पद्धतीचं हे सरकार होतं। आता सुद्धा विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचा दारुण पराभव महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेने केला। त्यानंतर एकही बैठक या तिन्ही नेत्यांची झालेली नाही। मी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सत्यता ही महाराष्ट्राच्या जनतेने जे वास्तव सांगितलं ते त्यांनी स्वीकारलं आणि आज कबूल केलं की आमच्या डोक्यामध्ये, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये हवा गेली होती आणि ती हवा उतरवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलं। आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडी कुठल्याही विचारधारेवर आधारलेली नाही हे सिद्ध झालं। आपल्याला आठवत असेल जेव्हा विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागण्याच्या आधी संजय राऊत असतील, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, हे सगळेजण मीच मुख्यमंत्री होणार अशा पद्धतीच्या वल्गना करत होते। त्यांच्या सोफिटेल हॉटेलमध्ये बैठका देखील सुरू होत्या। निकालाच्या आदल्या दिवशी तुम्हाला आठवत असेल तर संजय राऊत स्वतः सोफिटेल हॉटेल बघायला गेले होते की उद्या इथेच महाविकास आघाडीचा कार्यक्रम होईल आणि याच ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरेल। एका बाजूला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी आग्रह होते, दुसऱ्या बाजूला नाना पटोले, विजय वडेट्टीवार अशी लोक गुडघ्याला बाशिंग बांधून होते। परंतु महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास होता आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील महायुतीला त्यांनी घवघवीत यश दिलं। आता सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे एकला चलोरेचे संकेत दिलेले दिसत आहेत आणि मला वाटतं कुठल्याही विचारावर आधारित नसलेली ही महाविकास आघाडी फुटलेली आहे। देशामध्ये इंडिया आघाडीचं ज्या पद्धतीने ठिकरे उडाले त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे ठिकरे हे विधानसभेच्या निवडणुकीत उडालेले आहेत। आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते ठिकरे उडाल्याशिवाय राहणार नाहीत, त्याचे संकेत दिले। भविष्य काय असेल महाविकास आघाडीचं ते सांगण्याचा प्रयत्न करताय हनुमंत पवार। मला आपल्याला विचारायचं आहे, खरं तर महाविकास आघाडीमध्ये खरोखर बिघाडी आहे की आता एकला चलोरेचाच पर्याय प्रत्येक राजकीय पक्षाकडे शिल्लक आहे महाविकास आघाडीच्या? हनुमंतजी। विशालजी, महाविकास आघाडीच्या अनुषंगानं जी आज उद्धवजींची मुलाखत झाली ती मी संपूर्ण ऐकली। आमचे मित्र भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बंधू आमचे नवनाथजी यांनी ती पूर्ण